हाय फ्रेंड्स, माझं नाव समीर आहे. मी एका खेडेगावातील मुलगा होतो. पण एका परीक्षेची तयारी करण्यासाठी मी एका शहरामध्ये आलो होतो. या शहरामध्ये माझ्या ओळखीचे भरपूर होते, पण सगळे बिनकामाचे होते. मी 2-3 ठिकाणी रूम बदलल्या होत्या. एका मित्राच्या रूमवर राहिले की दुसरा मित्र त्याला माझ्याविषयी काहीतरी सांगायचा. यामुळे पुन्हा मला दुसरीकडे राहावं लागायचं. अभ्यास सोडून असेच उद्योग जास्त करावे लागायचे. यामुळे मी माझ्यासाठी स्वतंत्र रूम पाहायचं ठरवलं होतं. माझ्या घरच्यांनाही तसं मी विचारलं होतं. त्यांनीही मला परवानगी दिली होती. एक दिवस मी माझ्या वर्गातील या शहरात राहणाऱ्या मित्राला रूमविषयी विचारलं होतं. तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी मला त्याच्या गल्लीमध्ये एक छोटी रूम पाहून दिली होती. त्या रूमची मालकीण शेजारीच राहत होती. ती एकटीच होती. 3 वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. यामुळे त्या मालकीण विधवा झाल्या होत्या. रूम देताना त्यांनी माझी खूप चौकशी केली होती. कारण अगोदर काही मुलं तिथे दारू पिऊन धिंगाणा करायचे. तेव्हापासून ती एकापेक्षा जास्त मुलाला रूम काही देत नसे. मी एकटाच असल्यामुळे तिला खूप बरं वाटलं होतं. मला बाहेरच्या जेवणाचा खूपच त्रास व्हायचा. यामुळे मी जेवण हातानेच बनवायचो. मी बनवलेलं जेवण माझ्या रूम मालकिणीला खूपच आवडायचं. तिला मी काकू म्हणत असे. माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर होता. त्या माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या होत्या, पण या वयात देखील त्या खूप सुंदर दिसायच्या. मी नुकताच वयात आलेला मुलगा होतो. यामुळे मला त्या गोष्टीचं आकर्षण वाटायचं. काकू माझ्या रूममध्ये रोजच यायची आणि बराच वेळ गप्पा मारून पुन्हा जायची. तिला माझ्याजवळ येऊन बसणं काहीच वाटत नव्हतं. कधीकधी मी थोडा लाजल्यासारखं व्हायचो, कारण एवढ्या जवळून एवढी सुंदर बाई मी अजून काही पाहिली नव्हती. यामुळे सतत माझी नजर तिच्या देहाकडे फिरायची. तिचा नवरा गेल्यापासून तिच्याही अनेक इच्छा अपूर्णच राहिल्या होत्या. माझ्यासारख्या तरुणाला पाहिल्यावर ती आता त्या बाबतीत विचार करू लागली होती. काकू माझ्या एवढं जवळ येईल असं मला कधीही वाटत नव्हतं. पण काकू मला सोडून राहतच नव्हत्या. आता तर संध्याकाळी त्या मला त्यांच्या घरी बोलावून घ्यायच्या. टीव्ही पाहत मी सोफ्यावर बसायचो. माझ्या शेजारी बसलेल्या काकूला कधीकधी तशीच झोप लागायची. यावेळी माझी खूप पंचाईत व्हायची, कारण कधीकधी दोन्ही हाताने धरून मला तिला उठवावं लागायचं. यावेळी अंगाला स्पर्श व्हायचा, तेव्हा मला कंट्रोल करणं अवघड होतं. काकू मुद्दाम झोपेचं सोंग घ्यायची आणि मी काय करतो हे तिला अनुभवायचं होतं. पण माझी तीव्र इच्छा होऊनही मी त्या बाबतीत थोडं सावधच राहिलो होतो, कारण वेगळं वागलो तर त्याचा नक्कीच आपल्या अभ्यासावर परिणाम होईल. म्हणून सुरुवातीला संधी असतानाही मी तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण काही दिवसांनी काकू काही ऐकायलाच तयार नव्हती. रोज रात्री मला ती बोलावून घ्यायची आणि बराच वेळ. यामुळे मला लग्नाच्या आधी ती वेगळी सवय लागली होती. तात्पुरतं समाधान मिळायचं, पण डोक्यात उद्याच्या भविष्याची चिंता होती. असं सतत घडत असल्यामुळे माझ्या अभ्यासावरही त्याचा परिणाम व्हायचा. पण त्याचं काकूला काहीही वाटत नसे. मी फक्त तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावं एवढंच ती विचार करायची. रोजच्या अशा कामाने मला खूप कंटाळा आला होता. यामुळे त्या गल्लीतील राहणाऱ्या मित्राला मी तिच्याविषयी सर्व काही सांगितले. तेव्हा त्याला ऐकून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अरे तुझं वय काय, तिचं वय काय, पण काही का असेना मजा मात्र जाम केलीस. त्याला माझी अडचण सांगितल्यावर त्या मित्रांनी मला त्याच्या घरी आणलं होतं. त्याचं घर खूप मोठं होतं. त्याचे आईबाबाही मला म्हणाले होते, समीर तू आता इथेच अभ्यास कर. तेव्हा मी मित्राकडे राहून अभ्यास करू लागलो. पण अभ्यास करताना माझ्या डोळ्यासमोर काकूचे ते प्रसंग मला सतत आठवायचे. काही दिवसांनी मी खूप कंट्रोल केलं आणि फक्त अभ्यासावरच फोकस केला. शेवटी कसं तरी तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिलं माझ्या गावाकडे निघून आलो.